निवडणूक अतिशय भगवमय वातावरण आहे. सगळीकडे हिंदुत्वाचे विचाराचे आमचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. जय श्रीराम वालाच महापौर आपल्या अमरावती महापालिकेवर बसतोय. ओवेसीने म्हटलं की आमच्या सीटा सर्वात जास्त येणार आणि आम्ही राजकमलवर इथे. त्याला काय त्याच्या अब्बाचा पाकिस्तान वाटतो काय? त्याची सीट वाढवण्यासाठी त्याला सीट सकट आम्ही हैदराबादला 16 तारखेला फेकून देऊ. चिंता करू नका. अतिशय चांगलं वातावरण आहे. लोकांनी उत्साहाने हिंदुत्वाच्या विचाराचे लोकप्रतिनिधी आणि जय श्रीराम आणि आय लव्ह महादेवाला महापौर निवडण्याचं ठरवलेलं आहे. साहेब, रोहिंग्या आणि बांगलादेशी मोठ्या प्रमाणात मध्ये आपल्या इथे येत आहेत देशामध्ये. महाराष्ट्रात आणि अमरावतीमध्ये संख्या वाढलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आमचे देवाभाऊचं सरकार आल्यानंतर बऱ्यापैकी नियंत्रणात आलेलं आहे. खूप बांगलादेशी आणि रोहिंग्यांना फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेलं आमच्या गृह खात्याने परत आपल्या आपल्या बिळामध्ये पाठवलेलं आहे. आणि ह्या निमित्ताने पण मी तुम्हाला सांगेन, उर्वरित जे काही लोक आहेत, जे काही रोहिंग्या बांगलादेशी कुठल्याही बिळामध्ये लपले असतील, कुठल्याही बिळामध्ये लपले असतील तर त्यांनी बॅग भरून ठेवावं. 2 दिवसानंतर परत तुम्हाला बांगलादेशमध्ये पाठवलं जाईल. अरे माहिती, लाडली बहीण जी आहे, लाडली बहीणचे पैसे 14 तारखेला द्यावे नाही असं माजी कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांच्या. त्याला लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. एक महिला म्हणून, बहीण म्हणून त्यांनी अगर असे विचार करत असतील म्हणून तर विरोधी पक्षामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे.